Stockport. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या नवीन एका भागात सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की झिरोदामध्ये आपल्या ऑर्डर्स कशा टाकायच्या आणि कशा एक्झिक्यूट करायच्या किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऑर्डर्स आपण टाकू शकतो झिरोदामध्ये हे आपण बघणार आहोत. बऱ्याच आमच्या स्टुडंट्सनी मागणी केली होती की ऑर्डर्सचा एखादा व्हिडिओ बनवला तर चांगलं होईल, त्यामुळे हा व्हिडिओ मुद्दाम पोस्ट करतोय, तर नक्की बघा. तर झिरोदाचा हा इंटरफेस आहे आणि डावीकडे जर बघायला गेलं तर आपल्याला वेगवेगळ्या स्टॉक्सची नावं आहेत जी आपल्या वॉचलिस्टमध्ये आपण ॲड केलेली आहेत. तर ह्याच्यात आपल्याला समजा मला HDFC बँक बाय करायचा असेल, विकत घ्यायचा असेल, मी इथे बाय म्हणणार आणि मी इथून रेग्युलरमध्ये जाणार, म्हणजे ही मोठी विंडो ओपन होईल. तर ही मोठी विंडो ओपन झाल्यानंतर मला आधी एक्सचेंजला सांगायचं किंवा ब्रोकरला सांगायचं की मी इंट्राडे करतोय का लॉंग टर्म करतोय. तर इंट्राडे करणार असेल तर मला इथे सिलेक्ट करायला लागेल आणि लॉंग टर्म करणार असेल तर इथे सिलेक्ट करायला लागेल. अर्थात तुम्ही लॉंग टर्म सिलेक्ट करून इंट्राडेमध्ये सुद्धा खेळू शकता, ते तुमच्यावर आहे, पण इंट्राडे म्हणून सिलेक्ट केलं तर तुम्हाला लिव्हरेज वगैरेचे फायदे मिळू शकतात. तर आता सध्या समजा मी इंट्राडे सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर मला एक्सचेंजला सांगायला लागेल किंवा ब्रोकरला सांगायला लागेल की मी BSCमध्ये मला विकत घ्यायचं आहे का NSCमध्ये घ्यायचं आहे. तर यावेळी मी NSC सिलेक्ट करतो. तर आता ह्याच्यात मला इकडे एक तर आत्ताचा रेट चालू आहे तो 1506.15 हा चालू आहे आणि त्याच रेटला मला समजा हवं असेल तर मी मार्केट म्हणून पण सिलेक्ट करू शकतो, म्हणजे जो काही रेट चालू असेल त्या रेटला तो बाय होऊन जाईल. समजा मला 1506 महाग वाटतं आणि मला वाटतं की 1500 हा रेट चांगला असेल माझ्यासाठी, तर मी 1500 सिलेक्ट करेन लिमिट या नावाने आणि त्याच्यानंतर म्हणेन बाय. तर ती ऑर्डर जी आहे ती पेंडिंगमध्ये जाईल. आत्ता सध्या मार्केट बंद आहे म्हणून मला म्हणतंय की मार्केट बंद आहे तर AMO ऑर्डर वापरा. तर AMO ऑर्डर आपण अर्थात बघणार आहोत ह्याच्या पुढे. तर जेव्हा मार्केट रनिंग असेल तेव्हा ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली जाईल आणि ती पेंडिंगमध्ये जाईल. जोपर्यंत हा रेट 1500ला येत नाही तोपर्यंत ती ऑर्डर तशीच राहील. शुअर शॉट तुम्हाला जर बाय करायचं असेल तर आपल्याला मार्केट ऑर्डर सिलेक्ट करावं लागेल. तर या दोन झाल्या रेग्युलर ऑर्डर्स, ज्याच्यात आपण सगळ्यात आधी NSC किंवा BSC या दोन गोष्टी ठरवतोय, इंट्राडे आणि लॉंग टर्म हे या गोष्टी ठरवतोय आणि मार्केट आणि लिमिट या दोन गोष्टी ठरवतोय. त्याच्यानुसार आपण एक्झिक्यूट करू शकतो. ह्याच गोष्टी आत्ता मी ज्या दाखवल्या त्या बायसाठी होत्या, त्याच आपण सेलसाठी वापरू शकतो, फक्त इथे बायच्या ऐवजी सेल असेल. ह्याच्या पुढे ते म्हणजे AMO ऑर्डर. त्याच्यात काहीच फरक नाही आहे, फक्त रेग्युलरच्या ऐवजी AMO सिलेक्ट करायला लागेल जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजल्यानंतर जर ऑर्डर्स टाकत असाल दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत, तर AMO सिलेक्ट करून तुम्ही ऑर्डर्स टाकू शकता. तिथे फरक बाकी काहीच नाही आहे, फक्त AMOच्या टॅबमध्ये येऊन हे गोष्ट करायला लागेल. तर आत्ता मगाशी जशी माझी ऑर्डर ॲक्सेप्ट झाली नव्हती तशी आत्ता इथे समजा मी AMOच्या अंडर हे केलं, AMO म्हणजेच आफ्टर मार्केट ऑर्डर, तर ती ॲक्सेप्ट होईल आणि इथे दाखवेल बाय ऑर्डर प्लेस. आता मी समजा इथे ऑर्डर्समध्ये गेलो तर मला इथे ही ऑर्डर AMO रिक्वेस्ट रिसीव या नावाने दिसेल. उद्या जेव्हा प्री मार्केट ओपन होईल तेव्हा ती ऑर्डर एक्झिक्यूटला पाठवली जाईल. जर मार्केटच्या ऑर्डरच्या मॅचिंगमध्ये ती झाली तर तिथे एक्झिक्यूट होईल, नसेल तर सकाळी 9:15 नंतर पुढे मार्केटच्या कंडिशनवरती ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल, मार्केटवर अवलंबून. आता झिरोदामध्ये आईसबग ऑर्डर टाकायची असेल तर मला इथे आईसबग हे सिलेक्ट करायला लागेल. आता ही ऑर्डर जर आपली बाईंग किंवा सेलिंगची ऑर्डर 1 लाखापेक्षा जास्त असेल किमतीची तरच ती घेतली जाते. तर आता इथे हे कशामुळे होतं, तर बऱ्याच वेळेला ऑर्डर्स ज्या आहेत त्या म्हणजे क्वांटिटी या नंबर ऑफ क्वांटिटी एका ऑर्डरमध्ये घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी एक लिमिटेशन टाकलेलं आहे एक्सचेंजने. त्यामुळे आपल्याला भरपूर क्वांटिटी बाय आणि सेल करायच्या असतील तर आपण एका शॉटमध्ये करू शकत नाही किंवा एका ऑर्डरमध्ये करू शकत नाही. म्हणून आपल्याला ह्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या इकडे क्वांटिटी द्यायच्यात. समजा मला 10,000 क्वांटिटी विकत घ्यायच्या आहेत आणि मग मी नंबर ऑफ लेग्स देणार आहे तिथे, म्हणजे किती टप्प्यामध्ये हव्यात, तर त्या टप्पे मला इथे द्यायचे. समजा 5 टप्प्यात हव्यात तर प्रत्येकी 2000 क्वांटिटी या बाय केल्या जातील टप्प्याटप्प्यात.
म्हणजे पहिल्या 2000 क्वांटिटीची ऑर्डर आहे ती टाकली जाईल, त्याच्यानंतर ती एक्झिक्यूट झाल्यानंतर पुढची ऑर्डर प्लेस केली जाईल, त्याच्यानंतर पुढची ऑर्डर प्लेस केली जाईल. या केसमध्ये मला 1506.4 या किमतीलाच बाय करायचं आहे, म्हणून ती ऑर्डर 1 बाय 1 एक्झिक्यूट होईल. त्याला कदाचित लिमिट ऑर्डरमुळे वेळ लागू शकतो. तर आइसबर्ग ऑर्डरचा तोच फायदा आहे की तुम्हाला मोठ्या क्वांटिटी घ्यायच्या असतील आणि एका ऑर्डरचं लिमिटेशन असेल तर त्या ऑर्डर्समध्ये डिव्हिजन करायचं काम हे झिरोदावाल्यांनी केलेलं आहे. तर आइसबर्ग ऑर्डरचा हा एक फायदा आहे. त्याच्यात सुद्धा आपण लॉंग टर्म आणि CNC हा प्रकार निवडू शकतो. इंट्राडेमध्ये केलं तर त्याला लिव्हरेज मिळेल, लॉंग टर्ममध्ये लिव्हरेज मिळणार नाही. सो त्याला पूर्ण मार्जिन द्यायची गरज आहे. तर आता ह्याच्या पुढचं येते म्हणजे स्टॉप लॉस. सो स्टॉप लॉस टाकायचा असेल तर काय करायला लागेल, तर इथे मला स्टॉप लॉस सेक्शनमध्ये यावं लागेल. आत्ता ह्याचा रेट समजा चालू आहे 1506. मला 1500च्या खाली समजा स्टॉप लॉस हवा आहे की 1500ला टच झाल्यानंतर किंवा 1500च्या खाली गेला तर तो विकला गेला पाहिजे. तर त्या केसमध्ये मला इथे ट्रिगरमध्ये 1500 टाकायला लागेल. म्हणजे 1500ला आपला ब्रोकर आहे तो अलर्ट होईल आणि ट्रिगर करेल. तर स्टॉप लॉसला 1500ला हे होईल आणि त्याच्या खाली जस्ट अगदी थोडीशी किंमत टाकायची मला 1499.95, म्हणजे ऑलमोस्ट 1500च्या आसपास. फक्त नियम असा आहे की आपल्याला जी प्राईज आहे ती त्याच्या खाली टाकायला लागते. त्यामुळे 1500ला ट्रिगर होईल, 1499.95ला तो विकला जाईल. हे कधी, जर मी स्टॉप लॉस लिमिट हे सिलेक्ट केलं तर. 1499.95 ही जी किंमत आहे ही मी दिलेली आहे, मला या रेटला एक्झिट करायचं आहे म्हणून. आता या केसमध्ये असं होऊ शकतं की स्लिपेज वगैरे झालेलं आहे आणि आपल्याला शुअर शॉट एक्झिट मिळालं नाही आहे लिमिटमुळे. तर स्लिपेज म्हणजे वगैरे काय ते आमचा स्लिपेजचा व्हिडिओ आहे, तिथे बघू शकता. तर या केसमध्ये समजा तुम्हाला शुअर शॉट एक्झिट हवंच असेल तर आपण त्यातल्या त्यात स्टॉप लॉस मार्केट, तर या केसमध्ये स्टॉप लॉस मार्केट हे सिलेक्ट करू शकतो. म्हणजे 1500ला ट्रिगर होईल आणि तुम्हाला शुअर शॉट एक्झिट मिळेल, पण तो रेट आपण आत्ता सांगू शकत नाही. मग आत्ता या केसमध्ये कदाचित तो 1498 असेल, 1497 असेल, कदाचित 1490ही असेल. म्हणजे स्टॉप लॉस मार्केट तुम्हाला शुअर शॉट एक्झिट देईल, पण त्याच्यात रिस्क भरपूर आहे, कारण तो रेट जो आहे एक्झिटचा तो काहीही होऊ शकतो. मग त्यातल्या त्यात स्टॉप लॉस साधं ती 1499 वाली जी मगाशी वापरली होती ती आपण वापरू शकतो, कारण असं रेअर केसमध्ये होतं की तुमचं स्लिपेज झालं आहे आणि स्टॉप लॉस हिट झाला नाही आहे. स्टॉप लॉस ट्रिगर झाला पण स्टॉप लॉस हिट नाही झाला, असं कदाचित होऊ शकतं त्या स्टॉप लॉस लिमिटमध्ये. तर हा आपल्याला ठरवायचं आहे मार्केट कंडिशन किंवा मार्केट वोलाटाईल किती आहे आणि कितपत होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस लिमिट वापरायचं आहे का स्टॉप लॉस मार्केट वापरायचं आहे हे आपल्यावर आहे. आता ह्यांनी क्विक नावाची विंडोसुद्धा आता ओपन केलेली आहे, ज्याच्यात आपण पटकन बाय किंवा सेल करू शकतो आपल्याला हव्या त्या रेटला. सो ही सुद्धा एक नवीन विंडो आलेली आहे. सो आता ह्याच्यात अजून समजा मी ॲडव्हान्स हे ओपन केलं तर ह्याच्यात व्हॅलिडिटी डे आहे, म्हणजे सगळ्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या एंड ऑफ द डेला कॅन्सल होणार आहेत किंवा त्यांची जी व्हॅलिडिटी आहे ती एंड ऑफ द डेपर्यंत म्हणजे 3:30 पर्यंत आहे. तर त्याच्यात समजा मला एखादा स्टॉक विकायचा आहे का विकत घ्यायचा आहे आणि तो पुढच्या 5 ते 10 मिनिटातच झाला पाहिजे असं मला वाटत असेल तर आय कॅन सिलेक्ट धिस, म्हणजे हे मी सिलेक्ट करू शकतो मिनिट व्हॅलिडिटी. आणि समजा पुढच्या 10 मिनिटात हा स्टॉक विकला गेला नाही तर ती ऑर्डर कॅन्सल होईल ॲटोमॅटिकली. सो ही व्हॅलिडिटी मिनिट्स हा एक झिरोदाचा एक स्पेशल फीचर आहे आणि ते एक चांगलं वापरू शकतो की 10 मिनिटात समजा तुमची ऑर्डर बाय किंवा सेल नाही झाली तर ती ऑर्डर कॅन्सल होईल. इमिजिएट और कॅन्सल हा सुद्धा एक प्रकार आहे, तो म्हणजे कॅन्सल इफ नॉट एक्झिक्युटेड इमिजिएटली. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं मोठ्या लोकांकडून की ज्यांना भरपूर क्वांटिटी विकत घ्यायच्यात, समजा 1000-2000 क्वांटिटी विकत घ्यायच्यात याच रेटला, पण असं होऊ शकतं की तिथे तुम्हाला 2000 क्वांटिटीपेक्षा 1500 क्वांटिटी मिळाल्या आणि 500 क्वांटिटी मिळाल्या नाही आहेत. तर 1500 क्वांटिटी एक्झिक्यूट झाल्या पण 500 क्वांटिटीची ऑर्डर जी आहे ती पेंडिंगमध्ये राहणार आहे. तर मोठ्या लोकांना जेव्हा मार्केट वर खाली करायचं असतं तेव्हा अशा ऑर्डर्स बऱ्याच त्यांना टाकायला लागतात आणि त्याच्यात जर काही ऑर्डर अशा पार्शियल एक्झिक्यूट होऊन पेंडिंगमध्ये गेल्या तर ते ट्रॅक करणं फार कठीण होतं. म्हणून IOC इमिजिएट और कॅन्सल. मग अशा वेळी ज्या 500 क्वांटिटी समजा IOCचा पर्याय निवडला असता तर 2000 क्वांटिटीपैकी 1500 क्वांटिटी मिळाल्यानंतर
500 क्वांटिटी आहेत त्यांची ऑर्डर ॲटोमॅटिक कॅन्सल झाली असती. तर आपणही हे वापरू शकतो, कारण आपण काही कमी क्वांटिटी विकत घेणार आहोत ॲज अ रिटेलर. पण हा एक पर्याय आहे, इमिजिएट ऑर कॅन्सल. जेवढ्या क्वांटिटी आहेत तेवढ्या घ्या किंवा विका, बाकीच्या ऑर्डर कॅन्सल करून टाका. तर मला आशा आहे की आत्ता तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की आपण नक्की कशा आणि कुठे ऑर्डर्स टाकणार आहोत. तर पुढचा एक छोटा प्रकार आहे त्याच्यात, तो म्हणजे कव्हर ऑर्डर. कव्हर ऑर्डर बऱ्यापैकी म्हणजे वापरली जात नाही एवढी, किंवा मी स्वतः वापरत नाही. त्याच्यात ॲक्च्युली काय आहे की तुम्ही जेव्हा बाय करता किंवा सेल करता तेव्हा एक प्राईस द्यायचे आणि स्टॉप लॉस सुद्धा द्यायचा. म्हणजे हे जनरली आपण बाईंग करताना वापरतो. तर हे कसं, तर इथे कव्हर ऑर्डर जी NSCमध्ये अवेलेबल आहे. तर मी एखादा स्टॉक HDFCचा समजा आता मी बाय करतो, HDFC बँकेचा 1506.4ला मी बाय करू शकतो आणि स्टॉप लॉस आहे तो 1500ला देऊ शकतो. थोडक्यात म्हणजे कव्हर ऑर्डरमध्ये तुमची जी तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो इंटिग्रेटेड असणार आहे. त्यामुळे वेगळी स्टॉप लॉसची ऑर्डर टाकायची खरं म्हटलं तर गरज नाही आहे. त्यामुळे स्टॉप लॉस ट्रिगर सुद्धा तुम्ही त्या ह्याच्यात देऊ शकता कव्हर ऑर्डरच्या मदतीने. तर आपण पाहिलं की झिरोधामध्ये ऑर्डर्स कशा टाकाव्या आणि एक्झिक्यूट कशा कराव्या. तर तुम्हाला थोडीशी त्याची आयडिया आली असेल. तर मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला त्यातून काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आम्ही नक्की त्याच्यावर पुढे व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. तर आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. Stock Board. Learn, focus, earn.